सियोन हिब्रू इन्स्टिट्यूट या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। आपल्या आकाशातील अदोनाई अब्बाची हिब्रू मातृभाषा प्रस्तुत करीत आहे सियोना, श्मुवेल, सारा, स्टेफन। भाग पहिला ए जुन्या धार्मिक हिब्रू भाषेच्या लिपीची मुळाक्षरे व हिब्रूचे अंक याचे मराठी भाषेमध्ये शिक्षण। धडा 7वा या धड्यात आपण हिब्रू मुळाक्षराला स्वर जोडल्यावर त्याचे येणारे उच्चार शिकणार आहोत। सौजन्य लेखक व शिक्षक पास्टर निलेश श्मुवेल गायकवाड आणि इतर सहाय्यक। दुसरा जो स्वर आहे, दुसऱ्या स्वराला आपल्याला माहिती आहे की जे दोन ड्रॉप्स आहेत, चिन्ह जे काही चिन्ह आहे ते दोन बिंदूंचं, या दोन बिंदूंना वास्तविक इथं खाली जोडलं जातं, परंतु हे आपल्याला समजण्यासाठी थोडं अंतर त्यामध्ये ठेवून हे स्वर जे काय आहे की हे इथं खाली घेतले गेलेत मुळाक्षराच्या खाली। आता ह्या स्वराला आम्हाला पाहायला मिळतं की आपण स्वर पाठ केलेला असेल आतापर्यंतचे जे काय की चार व्हिडिओज मधून हे सर्व आपल्याला जे काय आहे की तयार व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। अनेक लोक पाहते, त्यामुळं चांगलं वाटतं की लोक त्याचा फायदा करून घेते, त्यांचा फायदा करून घेते हिब्रू भाषा शिकण्याचा। आणि म्हणून जे काय की त्यांच्यासाठी पुढचे व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्ही उत्साहाने जे काय की हे सर्व जितकं आम्हाला त्या ह्यावे अवलंबून आम्ही शिकलेलो आहे ते आम्ही आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे सुटसुटीत समजेल अशा भाषेमध्ये अशा सर्व ज्या गोष्टी ज्या आहे पुढच्या त्या सर्व आम्ही तुम्हाला जे काय की ह्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता दुसरा स्वर आम्हाला पाहायला मिळतो की हे दोन जे टिंब आहेत, हे दोन टिंब त्याला आपल्याला स्वराचं माहिती पाहिजे की तो स्वर आम्हाला पाहायला मिळतो की स्टेरेस, त्याला जे काय की तो शब्द आलेला आहे स्टेरे। स्टेरे जो शब्द आहे स्टेरे, या स्टेरे मध्ये जे काय की आम्हाला पाहायला मिळतंय की हा स्टेरे अर्थात अलेफ आहे। अनेक लोक त्याला अ म्हणून ते वापर करतील, परंतु इथं जे काय की हा सायलेंट हा अलेफ आहे। हा सायलेंट अलेफ असल्यामुळं आम्हाला इथं पाहायला मिळतंय की जेव्हा त्याच्या खाली जो स्वर येईल त्या स्वराचा जो उच्चार आहे तो वर्ण उच्चार हा इथं तो जो काय की मुळाक्षर तो घेत असतो। आणि म्हणून आता इथं जे काय की अ न येता इथं स्टेरेला जो आम्ही पाहतो की स्टेरेचा इथं आलेला तो उच्चार इथं आम्हाला पाहायला मिळतो की इथं आले प्लस स्टेरे हा जो स्वर इथं खाली लागल्यामुळं त्याचा उच्चार जो आलेला आहे तो ए। त्याचप्रमाणे आम्हाला पुढे पाहायला मिळतो की बेतला इथं जे काय आहे की डागेज बिंदू आहे आणि इथं डागेज बिंदू नाहीये, आणि म्हणून डागेज बिंदू इथं नसल्यामुळं ह्या इथं जे काय की स्टेरे हा स्वर इथं ह्या दोघांना इथं लागल्यामुळं इथं स्पष्ट उच्चारामध्ये जे काही इथं बे हा शब्द इथं पाहायला मिळतो। मराठीमध्ये जो आम्ही पाहतो की त्याला जो आहे आम्ही मात्रा, एक मात्रा हा शब्द वापरू शकतो। हा जो आहे स्टेरे त्याला एक मात्रा म्हणून जे काय की हा तो आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं राहतं। हा स्टेरे आहे, आम्ही पाहतो की इथं बे म्हणून त्याला जो उच्चार आहे, परंतु इथं डागेज बिंदू नसल्यामुळे अस्पष्ट त्याचा उच्चार जो आहे तो बे भे म्हणून जे काय की त्याचा तो उच्चार इथं पुढे तो घ्यावा लागेल। पुढचा जो आम्ही पाहतो की गिमेल जो आहे त्या गिमेल मध्ये डागेज बिंदू नाहीये आणि आता ह्याच्यात डागेज बिंदू आहे, परंतु स्टेरे हा इथं लागल्यामुळं इथं आम्हाला पाहायला मिळतं की त्या जे काय आहे की ग ला जे काय की एक मात्रा गे, ग ला एक मात्रा गे आहे, परंतु इथं डागेज बिंदू नसल्यामुळे इथं जे काय की त्याचा जो उच्चारामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की गे घे हा इथं जे काय की त्याचा तो उच्चार इथं येईल। त्याचप्रमाणे समानतेमध्ये इथं आम्हाला पाहायला मिळतं की दालेत जो आहे, दालेतच्या एकामध्ये जर दागेज बिंदू नाहीये आणि परंतु स्टेरे हा जर त्याच्यामध्ये लागलेला असेल, हा स्वर त्याला जोडला गेलेला असेल तर तिथं धे हा त्याचा जो काय की उच्चार तो तिथं तो घ्यावायचा आहे। परंतु जिथं दालेत मध्ये दागेज बिंदू आलेला आहे त्या दागेज बिंदू मध्ये जो दालेत आहे त्याच्या खाली जर हा स्टेरे हा जो स्वर लागला तर तिथं द ला एक मात्रा दे हा तो तिथं हा कम्प्लिटली भाग आपल्या मराठी प्रमाणे हा पुढे कंटिन्यू सर्वात तसाच आहे। फक्त लक्ष ठेवणं आणि उच्चार आणि नियम, व्याकरणातले त्यांचे जे नियम आहे डागेज बिंदूचे किंवा अंतिम रचनेचे, हे नियम पूर्णपणे तिथं जे काही लक्षात ठेवणं गरजेचं राहील। पुढे आम्ही पाहतोय की हे मध्ये आम्ही पाहतोय की जर स्टेरे हा लागल्यानंतर इथं आम्हाला पाहायला मिळतो की त्याचा जो उच्चार जो घ्यायचा आहे तो हे। पुढं वाव जो आहे वावला आम्ही पाहायला मिळतो की स्टेरे हा स्वर जोडल्या गेल्यामुळं तिथं वे हा जो शब्द तिथं तो आलेला इथं पाहायला मिळतो।
झाईंच्या बाबतीत देखील ज आणि झ हे दोन्ही जे काय की मराठी जे आहेत मूळाक्षर हे झाईंमध्ये ते घ्यावे लागत असल्यामुळं इथं पाहायला मिळतं की तिथं जे स्टेरे हा शब्द जर आलेला आहे तर आम्हाला पाहायला मिळतं की झे किंवा जे आहे जला एक मात्रा दिली गेली जे, झला एक मात्रा दिली झे, हा अशा प्रकारचे हे पूर्णपणे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं राहील. पुढे आम्हाला पाहायला मिळते की हेत मुळाक्षर आहे. त्या हेत मुळाक्षराला स्टेरे हा शब्द हा जो स्वर आहे हा स्वर इथं जवळ लागत असतो, परंतु आपल्यासाठी हे लांब ठेवलेले गेले की ते स्वर कोणत्या प्रकारचे आहेत आणि म्हणून जे काय की हेतला जे काय की स्टेरे हा स्वर लागल्यामुळं हे म्हणून त्याचा उच्चार तिथं जे काय की तो घ्यायचा आहे. पुढे देखील तेथ हा जो आहे मुळाक्षर तेथला स्टेरे हा जोडल्या गेल्यामुळं तिथं तेथ मध्ये आम्हाला पाहायला मिळते की आपल्या मराठीचे दोन जे काय की मुळाक्षर येत असतात त आणि ट ह्या आपल्या ह्या मुळाक्षराला जर मुळाक्षर त्या हिब्रू मध्ये घ्यायचे झाले तर तिथं जे काय की तेथ हा तिथं जो काही तो तिथं घेणं गरजेचं राहतं आणि म्हणून ह्या तेथला जर स्टेरे लागल्यामुळं ते किंवा टे त्याचा उच्चार अशा प्रकारे तो आपल्याला घ्यावा लागेल. अर्थात जो काय की एक मात्रा हा तिथं जे काय की त्या प्रत्येकाला तो द्यावा लागत आहे हे पाहायला मिळतं. पुढे आम्हाला पाहायला मिळते की योधला स्टेरे लागल्यामुळं तिथं जो काय की त्याचा उच्चार आलेला ए. काफ जो आहे काफ मध्ये देखील दोन प्रकार पाहायला मिळतात की काफ मध्ये एकामध्ये दागेश बिंदू येत असतो, एकामध्ये दागेश बिंदू येत नाही. परंतु ज्यामध्ये दागेश बिंदू आला नाही तिथं जो काय की स्टेरे हा स्वर आला तर तिथं त्याचा उच्चार खे हा उच्चार तिथं आम्हाला तो घ्यायचा आहे. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की इथं जो काय की काप मध्ये दागेश बिंदू आल्यामुळे आणि स्टेरे हा तिथं स्वर लागल्यामुळं इथं के हा त्याचा उच्चार के म्हणून इथं तो घ्यावा लागेल. पुढचा मुळाक्षर आम्हाला पाहायला मिळतं की लामेद आहे. लामेदला मध्ये आपल्या मराठीमध्ये ल आणि ळ हे दोन्ही एकच जे काय की मुळाक्षर त्यांच्या हिब्रू प्रमाणे घ्यावे लागणार. तिथं जे काय की लचा जरी उच्चार घ्यायचा झाला तरी तिथं लामेदच तिथं टाकावा लागणार किंवा लचा उच्चार घ्यायचा झाला तरी तिथं लामेद शब्द तो मुळाक्षर वापरावा लागणार. आणि म्हणून जे काय की जर लामेदला जर इथं जे काय की स्टेरे हा स्वर जोडला गेला तर ले किंवा ले इथं काना राहिलेला आहे, परंतु आपल्याला इथं करेक्शन करावं लागेल. इथं जे काय की इथं एक काना एक मात्रा इथं द्यावा लागेल. ले या बोर्डवर आपण ते करेक्शन करणार आहोत. काय काय चुका झाल्या आहेत आणि काय काय चुका झाल्यामुळे उदाहरणार्थ अजून एका स्वरामध्ये चूक झालेली आहे. आपल्या चौथ्या पार्ट व्हिडिओमध्ये सेगलच्या ह्याच्यामध्ये 3 जे ड्रॉप्स आहेत इथं चिन्ह यायला पाहिजे आणि काय काय ठिकाणी इथं चिन्ह आहेत. अर्थात त्याबद्दलचं करेक्शन त्या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये ते काय की ते केलेले पाहायला मिळेल आपल्याला. म्हणजे चिन्हांकडे बी लक्ष केंद्रित करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. ते कशा प्रकारचे चिन्ह आहेत. सेगोलचं चिन्ह जे काय की त्या बोर्ड मधलं चुकलेलं होतं, परंतु जे काय की त्याचं पुन्हा करेक्शन देखील केलं जाते. तसं इथं देखील हा त्याचा उच्चार इथं जे काही ले घ्यायला पाहिजे होता, परंतु इथं जे काय की तो जो काय की एक मात्रा हा दिला गेला नाही. परंतु आपण ते करेक्शन करून अभ्यास करत असताना त्या बाबतीत आपण करेक्शन ते करून ठेवावं. मेम हा पुढचा जे आहे मेम मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की स्टेरे हा तिथं आल्यामुळं तिथं आम्हाला पाहायला मिळतं की मे हा त्याचा उच्चार तिथं घ्यावा लागेल. ने मध्ये देखील नून मध्ये देखील स्टेरे हा स्वर तिथं जोडल्या गेल्यामुळं इथं देखील आम्हाला इथं पाहायला मिळतं की ने किंवा ने. बाणाचं न आणि नळाचा न ह्या दोन्ही न कडे आपल्या लक्षात जे काय की ते केंद्रित करावं लागेल. आणि जे काय आहे की इथं स्टेरेचा जो स्वर आहे त्या स्वराच्या उच्चारामध्ये जे काय आहे की एक जे काय आहे की मात्रा तिथं द्यावं लागणार आणि म्हणून मात्राप्रमाणे त्याचे जे उच्चार झालेले ने. पुढचं जे आम्हाला पाहायला मिळतं की सामेक याला स्टेरे हा जे काय स्टेरे हा स्वर इथं जोडल्या गेल्यामुळे त्याचा उच्चार से म्हणून तिथं आपल्याला तो करायचा आहे. आईनच्या इथं आम्हाला इथं पाहायला मिळतं की आईनला देखील इथं जे काय की स्टेरे जोडल्या गेल्यामुळं इथं हा उच्चार न येता इथं फक्त ए चा उच्चार तिथं येईल. सिंगल ए इथं आम्हाला पाहायला मिळतं की त्याचा उच्चार फक्त इथं आईन मध्ये जे काही स्टेरे हा स्वर लागल्यामुळं इथं आईनच्या जो उच्चारामध्ये ए हा शब्द इथं जे काही इथं पाहायला मिळेल.
पे मध्ये आम्हाला इथं पाहायला मिळते की ज्याच्यामध्ये दागेज बिंदू नाही परंतु स्टेरे हा जोडला गेलेला आहे, तर तिथं आम्हाला माहिती आहे की अस्पष्ट जो उच्चार आहे फे, स्टेरे हा बिंदू तिथं लागल्यामुळं फे हा शब्दाचा उच्चार तिथं घ्यावा लागेल. परंतु ज्या पे मध्ये दागेज बिंदू आल्यामुळं तो स्टेरे हा इथं जर स्वर लागल्यानंतर इथं आम्हाला त्याचा उच्चार आम्हाला पाहायला मिळतो की पे हा जो उच्चार तिथं तो घ्यावा लागतो. पुढचं आम्हाला पाहायला मिळतं की साध्ये हा जे मुळाक्षर आहे, साध्येच्या खाली हा इथं खाली येतं, त्याच्या हे जर स्वर इथं त्याच्या खाली आल्यानंतर त्याचा जो उच्चार आम्हाला इथं तो घ्यायचा असतो स्टेचा उच्चार तिथं घ्यावा लागेल. कोपच्या बाबतीत कोपच्या बाबतीत देखील आम्हाला पाहायला मिळतं की इथं जे काय की स्टेरे हा स्वर इथं लागल्यामुळं इथं आम्हाला त्याचा उच्चार के म्हणून देखील तिथं तो समानतेमध्ये घ्यावा लागेल. रेश हा जो मुळाक्षर आहे त्या रेश या मुळाक्षराच्या इथं आम्हाला पाहायला मिळतं की स्टेरे हा स्वर इथं लागल्यामुळं इथं आम्हाला पाहायला मिळतं की हा योद सारखा दिसतो परंतु योद नाहीये. इथं थोडी अक्षराची लेंथ कमी झाल्यामुळं इथं जे काय आहे की हा योद सारखा दिसत असेल परंतु तो योद नाही. इथं जर मोठा अक्षर केले असते तर ह्याची जी दांडी आहे ही देखील लांब आली असते. हा लांब दांडीचा हा इथपर्यंत यायला पाहिला होता परंतु त्या अक्षराच्या ह्याच्यामध्ये कमी साईज घेतल्यामुळं तो तिथं योद सारखा दिसतो परंतु योद नाही, तो रेश आहे. रेश मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शेरे हा इथं स्वर जोडला गेल्यामुळं रे हा त्याचा उच्चार रे मध्ये तो आपल्याला घ्यावा लागेल. सीन मध्ये देखील शीन यामध्ये देखील स्टेरे हा स्वर इथं लागल्यामुळं इथं शे हा त्याचा उच्चार इथं घ्यावा लागेल. पुढे आम्हाला पाहायला मिळते की इथं जो टिंब राहील तो करेक्शनच्या आपल्या त्या व्हिडिओमध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल. हा जो सीन आहे इथं जो टिंब हा इथं टिंब येईल त्याला, या सीनला इथं आम्हाला पाहायला मिळतं की स्टेरे हा जो शब्द लागल्यामुळं तो जे काही स्वर लागल्यामुळं ते से हा इथं उच्चार घ्यावा लागेल. पुढे आम्हाला पुढचा जो उच्चार इथं पाहायला मिळतो की जे ताव आहे, ताव मध्ये दागेज बिंदू नाहीये परंतु स्टेरे हा जोडला गेल्यामुळं तिथं त्याचा उच्चार आम्हाला पाहायला मिळतो की थे हा उच्चार तिथं पाहायला मिळतो. पुढे आम्हाला पाहायला मिळतो की जे ताव आहे, ताव मध्ये दागेज बिंदू आलेला आहे आणि दागेज बिंदू आल्यानंतर तिथं जो काही स्टेरे हा स्वर तिथं जोडला गेल्यामुळं तिथं त्याचा स्पष्ट जो उच्चार तो येतो ते म्हणून हा सर्व तक्ता जे आहे त्याप्रमाणेच आता आपल्याला जे काही तो सराव करायचा आहे आपल्या ह्या इथं पुन्हा हा जो स्वर आहे जो उदाहरण हे 2 नंबरचं उदाहरण, दुसरे उदाहरण स्वराचं नाव आहे स्टेरे. मराठीमध्ये आपल्याला जे काही पाहायला मिळतं एक मात्रा, हे लांब जरी दिलेलं आहे परंतु ते वास्तविक तसं नाहीये. आपल्या समजण्यासाठी हे थोडे लांब स्वर दिलेले आहेत. शब्दाच्या खाली 2 बिंदू आलेले आहेत आणि हे 2 बिंदू इथं स्टेरे हा आल्यामुळं तिथं त्याचा जो उच्चार आम्हाला इथं जे काय आहे की पाहायला मिळतो ए हा इथं जे काय की तो स्वर इथं पाहायला मिळतो. बेत मध्ये इथं कोणत्याच प्रकारे इथं जे हे आलेलं नाहीये दागेज बिंदू आणि म्हणून जे काय की अस्पष्ट उच्चार त्याला एक जे काय आहे की एक मात्रा आहे. स्वर लिहायचा राहिलाय. स्वर आहे इथं या 2 स्वर तिथे लागले स्टेरेचे आणि म्हणून त्याचे जे उच्चार बेत आलेला आहे त्याच्यामध्ये दागेज बिंदू आहे आणि म्हणून जे काय की त्याचा उच्चार जो आहे बे. गिमेलच्या बाबतीत देखील तोच भाग इथं पाहायला मिळतो. जो गिमेल जो आहे दागेज बिंदू आल्यामुळे इथं जे काय की तो स्वर जोडला गेलाय. स्टेरे हा जो आहे स्वर तिथं जोडल्या गेल्यामुळं
इथं जो उच्चार जो आलेला आहे स्पष्ट गे, याच्यात दागेज बिंदू न आल्यामुळं इथं जे काय की त्याचा जो उच्चार आम्हाला पाहायला मिळतो की घे. स्टेरे हा जोडला गेलेला आहे तिथं दोन बिंदू. दालेत मध्ये देखील आम्हाला पाहायला मिळतं की दालेत मध्ये देखील स्टेरे हा जोडला गेला आहे, परंतु दागेज बिंदू इथं असल्यामुळं जे काय की त्याचा जो उच्चार आहे आता इथं स्पष्टपणे तो घ्यावा लागणार. द दे स्वर जोडल्या गेल्यामुळं त्याचा जो उच्चार दे. आणि पुढं आम्हाला पाहायला मिळतं की ह्या दागेज बिंदू मध्ये जे काही नसलेले ह्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं दे. हा स्टेरे त्याच्यामध्ये लागलेला पाहायला मिळतो. हेला हा स्टेरे इथं खाली लागत खाली जो येत असतो आणि त्यामुळं त्याचा जो उच्चार पाहायला मिळतो की हे. वाव, वावला देखील इथं जे काही की स्टेरे हा जो इथं जो स्वर आहे हा स्वर इथं लागल्यामुळं इथं जे काही दोन बिंदू लागल्यामुळं वे. जाईनच्या बाबतीत देखील दोन भाग इथं पाहायला मिळतात. जर ह्या जाईन मध्ये स्टेरे हा बिंदू हे जे स्वर लागलेले आहेत दोन बिंदू स्वर आहे ते जर लागले तर पुढं आम्हाला पाहायला मिळतंय की झे किंवा झ झाडाचा झे. हे दोन प्रकार त्यामध्ये पाहायला मिळतात. हेत मध्ये देखील स्टेरे बिंदू लागलेला आहे, स्वर लागलेला आहे आणि स्वर लागल्यामुळं इथं देखील त्याचे जे उच्चार हे. तेत मध्ये देखील इथं आम्हाला पाहायला मिळतं हा स्टेरे बिंदू इथं लागलेला आहे. इथं देखील आम्हाला जे काय की या स्टेरे तेत मध्ये देखील जे प्रकार पाहायला मिळतात ट आणि ट. ट आणि ट मध्ये इथं पाहायला मिळतं स्टेरे हा स्वर इथं लागल्यामुळं एक मात्रा आहे डोक्यावर, इथं एक मात्रा डोक्यावर आहे ते ते इथं पाहायला मिळतात. योध आहे, योधला इथं खाली इथं जवळ जात नाही कोणत्याच प्रकारचे चिन्ह. हे इथं खालीच लाईनीमध्ये त्याच्या जे काही की जो लाईन आहे त्या लाईनीमध्येच तो इथं ते दोन बिंदू येणार आणि त्याला आम्हाला पाहिलं तर त्याचं नाव स्टेरे. इथं जे काही की योधला इथं आम्हाला पाहायला मिळतं की हा ये आणि हा स्टेरे हा स्वर लागल्यामुळे ये हा स्वर तिथं पाहायला मिळतो. काफ, काफच्या बाबतीत देखील इथं आम्हाला पाहायला मिळतं की इथं दागेज बिंदू नाहीये आणि इथं दागेज बिंदू आहे काफ. ह्याच्या खाली दागेज बिंदू जो आहे नाहीये. स्वर हे स्टेरे हा लागलेला आहे आणि त्याचा जो उच्चार आहे खे. याच्यामध्ये दागेज बिंदू आलेला आहे का जे काय की या दागेज बिंदूमुळे जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळतं की स्टेरे हा स्वर लागलेला आहे. के. लामेद आहे, लामेद मध्ये जे काय की इथं खाली स्टेरे हा स्वर लागलेला आहे दोन बिंदू आणि इथं आम्हाला पाहायला मिळतंय की ले. आणि दुसरा आमचा जो काय की मराठीतला जो त्याला वापरायचा आहे दुसरा जो आहे तो ळ. ळे. ज्याप्रमाणे इंग्रजीमध्ये देखील तसाच तो प्रकार पाहायला मिळतो. इंग्रजीमध्ये देखील
जे काय की यल या जे मुळाक्षराला तिथं आम्ही पाहतो की ल किंवा ळ ज्याप्रमाणे वापरलं जातो, तसंच ही जे काय की मराठीमध्ये देखील त्याला जे काय की लामेल ह्या शब्दाला इथं आम्हाला पाहायला मिळतं की ल किंवा ळ हे दोन्ही जे काही इथं पाहायला मिळतात. पुढचा जो भाग मुळाक्षर जो आहे तो मेम. मेमला इथं खाली स्वर जे आहेत स्टेरे हा लागल्यामुळं इथं जे काय आहे की ह्या स्टेरे लागल्यामुळं इथं जे काय की मे हा शब्द जे काय की तिथं त्याच्या स्वराप्रमाणे जे काय की तो उच्चार आम्हाला तो पाहायला मिळतो. नूनला स्टेरे लागलेला आहे. नूनला स्टेरे लागल्यामुळं दोन न आपल्यामध्ये मराठीमध्ये असल्यामुळे ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं न आहे ते नळाचं न, आणि दुसरं जे न आपण वापरतो बाणाचं न. परंतु हा स्टेरे इथं लागल्यामुळं इथं एक एक जे काही की मात्रा त्याच्या डोक्यावर आलेले आहेत. ने ने हे जे काय की ते स्वर तिथं जे काय की इथं पाहायला मिळतात. पुढे जो आलेला आहे सामेक. सामेकच्या खाली जे काय की इथं जे काय की हा स्टेरे स्टेरे हा जो काही इथं हा आलेला आहे स्वर, आणि त्याचा उच्चार से से त्याचा उच्चार इथं पाहायला मिळतो. पुढं पाहायला मिळतो की ऐन. ऐन मुळाक्षर त्याच्या खाली स्टेरे हा स्वर इथं जोडला गेलाय. स्टेरे हा स्वर इथं जोडला गेलाय, आणि म्हणून त्याचा जो आहे तो इथं त्याचा उच्चार आम्हाला जे काय की इथं ए, अर्थात स्वराचा उच्चार इथं आलेला आहे. मुळाक्षराचा उच्चाराला धरून तो इथं जो काय की ए शब्द इथं आलेला आहे. अलेपला देखील सायलेंट तो तिथं असल्यामुळे इथं देखील जे काय की स्टेरे हा लागल्यामुळे तिथं ए हा शब्द जे काय की तिथं आलेला पाहायला मिळतो. पुढचं मुळाक्षर आम्ही पाहतो की पे. एका पे मध्ये डागेज बिंदू नाहीये. स्टेरे हा स्वर तिथं लागलेला आहे. त्या मुळाक्षराच्या खाली स्टे सापडलेला तिथंच पहा तो स्वर आहे, आणि म्हणून त्याचा जे काय की फ हा अस्पष्ट उच्चार जे आहे त्याचा एक जे काय की उच्चार स्टेरे लागल्यामुळं पे. परंतु इथं जे काय की पाहायला मिळतो मध्ये डागेज बिंदू आलेला आहे, आणि डागेज बिंदू आल्यानंतर त्याच्या खाली जो स्वर लागलेला आहे स्टेरे, आणि स्टेरेचा स्वर लागल्यामुळे इथं आम्हाला पाहायला मिळतं की पे. पे साइन स्तादे स्टेरे. स्टेरे हा जो जे आहे मुळाक्षर, आणि ह्या स्टेरे ह्या मुळाक्षराच्या खाली जे काही की स्टेरे स्टेरे हा मुळाक्षर इथं लागल्यामुळं स्टे स्टे म्हणून जे काही की इथं जे काही की तो पाहायला मिळतो. साध्ये साध्ये हा मुळाक्षर आहे. साध्ये मुळाक्षराच्या खाली स्टेरे लागला, आणि म्हणून तो त्याचा उच्चार इथं स्टे म्हणून इथं जे काही की तो पाहायला मिळतो. पुढे जे तो जो मुळाक्षर जो आहे तो कोप. कोपला हा स्टेरे स्वर लागल्यामुळं इथं आम्हाला पाहायला मिळतो की मुळाक्षर ते क हे असल्यामुळं इथं एक मात्रा आली स्टेरेची स्वराची. इथं झाला के. रेश इथं खाली बरोबर त्याच्या खाली दांडीच्या खाली तो स्वर येत असतो. त्याचे या रेश मध्ये इथं जे काय की तो स्टेरे हा स्वर लागल्यामुळं मराठीमध्ये र रे. सीन ह्या सीनला खाली इथं हा स्वर लागलेला आहे स्टेरेचा. स्टेरेचा दोन बिंदू जे स्टेरेचा हे लागलेला आहे उच्चार त्याचा शे.
मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं हा टिंब नाहीये, परंतु वास्तविक असा प्रकारचा जो काय की इथं तो टिंब हा इथं येत असतो सीनला, आणि शीनला ह्या इथं तो उजवी आणि डावी हे दोन फरक त्यामध्ये लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. इथं जो स्तेरे हा स्वर इथं लागल्यामुळं, हा शेन असल्यामुळं हा जो सीन आहे सशाचा स, आणि त्याला जे काय आहे की एक मात्रा डोक्यावर मात्रा आली से. तावच्या बाबतीत देखील दोन भाग इथं पाहायला मिळतात. डागेज बिंदू नाहीये, परंतु याच्या खाली जो स्तेरे हा बिंदू जे काय की स्वर जोडला गेलाय, स्वर जोडला गेल्यामुळं आम्हाला पाहायला मिळतंय की थ अस्पष्ट उच्चार जरी घेतला, परंतु तिथं स्वर जो आहे तो देखील जो उच्चार आम्हाला इथं पाहायला मिळतो थे, थ थे. ताव मध्ये डागेज बिंदू आल्यामुळं आणि हा स्वर स्तेरे हा जोडल्या गेल्यामुळं, दोन बिंदू इथं जोडल्या गेल्यामुळं इथं आम्हाला पाहायला मिळतं की त्याचा जो उच्चार आहे त स्पष्ट उच्चार त, परंतु स्तेरेचा स्वर जोडल्या गेल्यामुळं एक मात्रा ते. अशा प्रकारे या सर्व ज्या काय की मुळाक्षरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आज आपण पाहत आहोत. वास्तविक याला ज्याप्रमाणे मराठीमध्ये आपण 12 खडी म्हणतो, त्याचप्रमाणे ही 17 खडी ही देखील त्यामध्ये जे काय की इथं पाहायला मिळते. परंतु आता ह्या 17 खडीच्या खडे आपल्याला जे काय की ह्या क्लासमध्ये एकत्र घेता येणार नाही, कारण भरपूर वेळ जाणार. 17 जे काय की त्याचे वेळ ते आपल्याला द्यावे लागणार, आणि म्हणून 17 खडीचा फक्त जो चार्ट आहे तो चार्ट आपल्याला व्हिडिओच्या मध्ये माझ्या शेजारी असा जो एक तो चार्ट येईल, हा जो चार्ट आहे सर्व मुळाक्षरांचा, हा संपूर्ण चार्ट स्पष्टरित्या एका बाजूला व्हिडिओमध्ये आपल्याकडं तो येणार आहे. परंतु ह्यामध्ये जितके स्वर त्यांचे आहेत त्या प्रत्येक स्वराचे जे काय की जे उच्चार जे आहे ते उच्चार इथं प्रत्येक जे स्वराचे इथं ते जे काय की ते घेतले जाणार आहेत. आणि म्हणून जे काय की हा भाग आपण हे करूया की आता कोणकोणते स्वर आपण जे काय की पाहणार आहोत. स्वरे जे आपण जे काय की मागील पाठांमध्ये ते स्वरांच्या बाबतीत अभ्यास केलेला होता, आणि ते पाठ करण्यासाठी सांगितलेलं होतं. काय काय ठिकाणी 3 टिंब आहेत, काय काय ठिकाणी 2 टिंब आहेत आडवे, तर काय काय ठिकाणी एक उभे टिंब आहे. त्याकडे जे काय की ते आपल्याला ह्या चार्ट मध्ये हे संपूर्ण व्यवस्थित जे काय की हे स्वराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पहिला जो स्वर जो आहे तिथं आम्हाला पाहायला मिळतो की पहिला जो स्वर आहे हा इथं आपण जो काय की पाहिलेला आहे कामेस्थ. कामेष्ठ हा स्वर आपण पाहिलेला होता. दुसरा स्वर जो आहे तो पटाह. पटाह. पटाह जो स्वर आहे त्याचं जे काही चिन्ह आहे स्वराचं फक्त एक वजाबाकीच्या चिन्हासारखं फक्त ते चिन्ह आहे पटाह. तिसरं जे चिन्ह, तिसरा जो आपल्या तो तक्ता बाजूला पाहायला मिळणार. तिसऱ्या तक्त्यामध्ये आपण जे आता पाहिलं स्तेरे, स्तेरे 2 टिंब आहेत. चौथा जे स्वर आम्ही पाहणार आहोत ह्याच्यामध्ये आपल्या माझ्या ह्या बाजूला इथं तुम्हाला ते तो हा चार्ट दिसणार आहे. हा चार्ट प्रमाणे स्तेरे योध. त्याचं चिन्ह हा योध. त्याच्या खाली इथं जे काय की 2 टिंब स्तेरे योध. पुढचं 5वा जो आम्ही पाहणार आहोत चार्ट, त्यानंतर 5व्या चार्ट मध्ये जे काय की पुढचा जो चार्ट आहे त्या पुढच्या चार्ट मध्ये होलिम.
होलेम वाव, होलेम आणि होलेम वाव दोन प्रकारचे तिथं ते पाहायला मिळतात. होलेम हे होलेम स्वर जे आम्हाला पाहायला मिळतात अक्षराच्या वरती. हा एक टिंब आहे. ह्या टिंबाला होलेम अक्षर जे आहे, समजा इथं अक्षर काढलं, हे अक्षर काढलं, उदाहरणार्थ मी अक्षर काढलं हे, परंतु हे यामध्ये तुम्हाला या चार्टमध्ये इथं स्पष्टपणे जे काही की ते पाहायला मिळणार. हे जे अक्षर काढले इथं अक्षराच्या डोक्यावर इथं वर इथं जो टिंब येतो एक, त्या टिंबाला आम्हाला पाहायला मिळतोय की होलेम, परंतु याचा उच्चार इथं बो असा तो स्पष्टपणे तो घ्यावा लागणार. पुढचा जो स्वर आहे 6वा होलेम वाव. होलेम वाव अर्थात वाव च्या बरोबर त्याच्या डोक्यावर इथं टिंब. अनेक लोक त्याला मूळ अक्षर शब्दातलं एखादं मूळ अक्षर समजेल, परंतु ही कसरत आपल्याला त्यावेळेस करावी लागणार की जेव्हा शब्दाचा उच्चार आम्हाला जे काही की परफेक्ट करता येईल तेव्हा. हा चिन्ह आम्ही पाहतोय की हे स्वर चिन्ह आहे होलेम आणि वाव. ह्या होलेम वाव त्याचप्रमाणे योद आणि स्टेरे याप्रमाणेच देखील हे जे काही की हे देखील स्वर चिन्ह आहे, वाव आहेत, आणि जे काही की त्याचा जे काही की तो इथं जे काही की एक होलेम म्हणून जे काही की तिथं तो त्याचा उच्चार इथं जे काही की तो पाहायला मिळतो. शब्द हे फक्त शब्दाचं आपले जे काही की मार्जिन आपण पाहत आहोत की ही रेष अर्थात हा शब्द आहे. अनेकांना वाटेल ती तसा तो हा जसा स्वर आहे तसं तो बी स्वर असाल बेदचा, पण तसा तो बेदचा स्वर नाही, पण एक उदाहरण म्हणून दाखवलं होतं. 7वा जे काही की आम्हाला इथं पाहायला मिळतं 7वा होलेम वावच्या नंतर जे काही की पुढचा जो स्वर आहे हा पुढचा स्वर आम्हाला पाहायला मिळतो की हिरेक. हिरेक हा हिरेक आम्हाला पाहायला मिळतो की शब्दाच्या खाली एक टिंब. उदाहरणास्पद पुन्हा जे काय की आपण बघूया बेदच्या इथं खाली याचा उच्चार आपल्याला जे काय आहे की हिरेक हा घेतल्या आल्यामुळं ह्या बेदचा उच्चार आपल्याला तिथं बी हा त्याचा जो उच्चार तो तिथं तो घ्यावा लागणार. अर्थात हे उदाहरण आहे, परंतु इथं आपण हे हा बे अर्थात इथं उदाहरणास्पद ही रेष घेतलेली आणि त्याच्या खाली हा जो आलेला जो टिंब आहे तो टिंब तिथं जे काय की ते त्याचा जो स्वर आहे तो घेतलेला आहे हिरेक. त्यानंतर पुढचा देखील जे काय की इथं आम्हाला पाहायला मिळतं की हिरेक योध 8. हिरेक योध योध आहे आणि खाली हा हिरेक हिरेक योध हा इथपर्यंत आम्ही पाहतो की हिरेक योध. पुढचा आम्हाला पाहायला मिळते की पुढचा 9वा नंबर सेगोल. सेगोल जो स्वर आहेत इथं पहिल्या लेसन्स मध्ये मुळाक्षराच्या धड्यामध्ये चूक झालेली आहे. जो सेगोलचा जो टिंब जो याला पाहिला होता तो जे टिंब आहेत सेगोलचे ते चुकले गेलेले आहेत.
सेगोलचा इथं जो आलेला आहे, इथं हा जो एक इथं दाखवलाय आणि खाली 2. ज्यांनी व्हिडिओ बघितलेले असेल त्यांना ही बाब लक्षात त्यांनी घ्यावी की हा जो आहे किंवा अभ्यास करणारे लोक आहेत त्यांनी ही बाब लक्षात घ्यावी की ह्यामध्ये पार्ट नंबरच्या जे काय की 5व्या पार्ट मध्ये जे सिगोल हा जो दाखवला गेलेला आहे, हा सिगोल हा चुकीचा ठरलेला आहे. तर हा इथं खाली जो आहे हा इथं वरती 2 टिंब आहेत आणि त्याच्या खाली 1 टिंबा, हा मूळ जे आहे स्वरातला हा भाग आणि हा चुकीचा भाग होता. म्हणून ही करेक्शन पुन्हा ह्यामध्ये केले जाते. आणि म्हणून जे काय की हा सिगोल जो आहे, सिगोल जो स्वर आहे तो सिगोल स्वर आम्ही पाहतो. सिगोल स्वर वरती 2 टिंब आणि खाली 1 टिंब, त्याच्या 3 टिंबाचा मिळून हा झालेला हा सिगोल. त्याचा उच्चार कशा प्रकारे घ्यायचा आहे हे आपल्याला जे काय की या चार्ट मध्ये जे काही बाजूला चार्ट येईल त्या चार्ट मध्ये जे काय की आपल्याला ते पाहायला मिळेल. पुढे जे पाहायला मिळतो सिगोलच्या नंतर 10 नंबर क्यूवास, क्यू क्यूबोस, क्यूबास किंवा क्यूबोस. क्यूबोस इथं आपल्याकडं जे काय की तो टिंब नसल्यामुळं पहिल्या अल्फाबेटच्या शिकवण्याच्या ह्याच्यात मुळाक्षर शिकवण्याच्या मध्ये चुकीचे थोडेफार म्हणजे टाईप न मिळाल्यामुळं काही थोडेफार त्रुटी ज्या आहेत त्या त्रुटी झालेल्या होत्या. या त्रुटीमध्ये पहिला जो लिहिला गेलेला होता की हा असा 1 आणि असे हे लिहिले गेले, असे दाखवले गेले. परंतु हे तसा हा नाहीये. हा डायरेक्टली तिरका कम्प्लिटली तिन्ही एकाच लाईनीमध्ये तिरके हे असे यायला पाहिजे. क्यूबास हा म्हणजे हा टाईप न मिळाल्यामुळे त्यावेळेस म्हणून हा टाईप तसा घेतला होता. बॅनर मध्ये देखील आपल्या बोर्डवर ते बाबत दाखवलं गेलेलं होतं. हा चुकीचा तसा न घेता हे अशा प्रकारे क्यूबास जो आहे तो स्वर इथं घेणं गरजेचं आहे. क्यूबासच्या नंतर पुढचा जो स्वर आहे आम्हाला पाहायला मिळतो 11वा जो स्वर आहे सुरेख वाव. सुरेख वाव. सुरेख वावचं जे चिन्ह आम्हाला पाहायला मिळतं, वावच्या पोटामध्ये हा एक टिंब बिंदू. हे मुळाक्षरामध्ये जरी वाव आहे परंतु स्वरामध्ये देखील तो वाव इथं आलेला पाहायला मिळतो. योद मध्ये आम्हाला पाहायला मिळतो सुरेख योद. त्याचप्रमाणे इथं पाहायला मिळतं की होले वाव. पुढे आम्हाला पाहायला मिळतं की हिरेक योद. आता इथं पुढचा भाग इथं देखील आम्हाला पाहायला मिळतं की सुरेख वाव जो आहे त्या सुरेख वाव मध्ये इथं देखील जे काय की ती बाब इथं आम्हाला पाहायला मिळते की हा स्वर आहे. जरी मुळाक्षराचा सारखा दिसतो परंतु तो तिथं स्वर म्हणून जे काय की त्याला ते आम्हाला ते काय की तो घ्यावा लागेल. पुढे पाहायला मिळतं की हॅटअप कामस्त. मगाशी जो पहिला स्वर आपण जे काही उदाहरणास्पद पाहिलेला होता 12 मध्ये हेटुब कामस.
हेडरूम कॉमर्समध्ये देखील जे काही की आम्हाला इथं जे काही की स्वर पाहायला मिळतात. दोन प्रकारे हेडरूम कॉमर्स हा वापरला जातो. एक जो आहे तो बारीक टी सारखा कॉमर्स म्हणून जे काही की आपण जेव्हा पाहिलं, परंतु त्याला हेडरूम कॉमर्स म्हणून जे काही की ते देखील बोललं जातं. दुसरा आम्हाला पाहायला मिळतं की हेडरूम कॉमर्स जो आहे दुसरा चार्टमध्ये, पुढच्या चार्टमध्ये आपल्याला जे काही की इथं पाहायला मिळेल तो हेडरूम कॉमर्स की हा बारीक टी सारखा आणि इथं दोन टिंब उभे, दोन टिंब इथं जे काय आहे की समानतेमध्ये काय काय जे काय की स्वरांचे जे उच्चार आहेत, नावं आहेत, ते समानतेमध्ये जे काय की काय काय उच्चार इथं जे काय की ते पाहायला मिळतात. आता इथं जे काय आहे की पुन्हा आम्हाला दुसरा पाहायला मिळतं, पुढचं 13वा आम्हाला पाहायला मिळतं की हेडरूम पताह. हेडरूम पताह आहे, याला हेडरूम दोन चिन्ह जे दाखवले जातात त्याला उभे हेडरूम पताह. हा जो काय की तिथं उच्चार इथं आम्हाला जे काय की पाहायला मिळतं हेडरूम पताह. 14वा याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं हेडरूम सेगोल. हेडरूम सेगोलच्या मध्ये आम्हाला पाहायला मिळतं एकंदरीत 5 बिंदूंचा तो स्वर आलेला आहे. 5 बिंदूच्या स्वराप्रमाणे जे काय की तो तिथं स्वर जे काय की पाहायला मिळतो. सेगोल आणि हॅटॅप दोन टिंब जे आहेत ते हॅटॅप, त्याला हा जो स्वर जोड गेल्यामुळं हा जो पुढचा जो स्वर इथं जे काही की तो पाहायला मिळतो. अजून काही स्वर राहिलेले आहेत. शेवा, पान नंबर 3 मध्ये चार्टच्या ह्याच्यामध्ये 3 मध्ये जो शेवा आहे ते दोन प्रकारचे शेवा तिथे पाहायला मिळतात. 15वा व्हिडिओ एडिट करताना, आता जो आपले व्हिडिओ एडिट करतात त्यांना ही बाब थोडं पुढं मागं जे काय की ते लक्षात आणून द्यावं लागेल की हा जो 3 नंबरचा पान जो आहे तो एकदम शेवटच्या पानावर तो आता तो हा त्यांना तो घ्यावा लागेल. हा सेवा जो आम्हाला पाहायला मिळतो की सेवा, सेवा दोन उभे टिंब. हे सेवा दोन प्रकारे जे काय की तो वापरला जातो. त्या दोन्ही प्रकारचे जे काय की जे उदाहरणं किंवा नमुने स्वरांचे आणि मुळाक्षराचे जे उच्चाराचे नमुने यामध्ये दिलेले आहेत. आणि हे जो आहे तो आपल्या पान नंबर 3 वर आहे. जो चार्ट येईल हा पान नंबर 3 वर आताच लिहून ठेवतो, म्हणजे पुन्हा एडिट करताना जर त्यांच्या लक्षात नाही आलं तर ते माहिती पडेल. पान नंबर 3 चा जो भाग आहे तो सेवा म्हणून जे काय की आपल्याला जे काय आहे की इथं तो घ्यावा लागेल शेवटच्या ह्याच्यामध्ये पेज मध्ये. आणि म्हणून जे काय की हे जे मुळाक्षरात जे आपण पाहिलेले आहेत
पुढचा जो मूळाक्षर जो आहे 17 झाल्यानंतर 16, अजून एक 17 आहेत, 16 17 या 2 आहेत. सेवामध्ये दोन जे आहेत चिन्ह. सेवामध्ये देखील 2 चिन्ह जे आहेत ते पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टॅली करूया आपण. कामे से पटा है, पटा है, त्याच्या पुढचा 2 नंबरला पेजला जे काही की आपल्याला पाहायला मिळतं की स्तेरे आहे, स्तेरे योध आहे. पुढचं जे काही की पुढच्या पानावर 3 नंबर पानावर इथं आम्हाला पाहायला मिळतं की जो सेवा आहे, हे सेवा, दोन्ही सेवा. त्याच्या पुढच्या पानावर जे काही की इथं देखील आम्हाला इथं पाहावं लागेल की होलेम आहे. त्यानंतर पुढचा होलेम वाव आहे, होलेम वाव. आणि होलेम वावच्या पुढचं जे पेज आम्हाला पाहावं लागेल 5 नंबर पेजवर. हिरेके 5 नंबर जे काही की पेज नंबर हिरेक आहे. पुढचा जो आम्हाला पाहायला मिळतो की त्याच्यामध्ये हिरेक योध आहे. 6 नंबरच्या पेजवर आम्हाला जे काय की इथं पाहायला मिळेल, हे पेज आपल्याला इथं साईडला माझ्या बाजूला इथं तुम्हाला जे काय की पाहायला मिळेल सेगोल आहे. सेगोलच्या नंतर क्युबास आहे. क्युबाच्या नंतर 7व्या पेजवर 7व्या पेज नंबरला आम्हाला पाहायला मिळतं की सुरेख वाव आहे. सुरेख वावच्या नंतर 14व्या 9 10 11 12 13 हा इथं 14वा, इथं जो 14 नंबर येईल याच्याप्रमाणे इथं जे काही पुढचा जो आलेला आहे तो सुरेख वाव हेट ऑफ कामस्थ. हेट ऑफ कामस्थ नंतर पुढे आम्हाला पाहायला मिळतं की हेट ऑफ कामस्थच्या नंतर हेट ऑफ पताह, हेट ऑफ सेगोल, हे 2, हे 1 नंबर. हे 2 इथं पाहायला मिळतात. हेट ऑफ पटाह हा इथं पाहिला. हेट ऑफ सिगोल जो आहे तो पुढचा जो आलेला आहे, हेट ऑफ सिगोल जो आहे तो इथं आलेला आहे. हेट ऑफ सिगोल वास्तविक इथं ह्याचा सिरियल नंबर मध्ये जे काय की ह्याचा जो सिरियल नंबर आपल्याला चार्ट मध्ये जो काय की तो घ्यायचा आहे तो सिरियल नंबर जे काय आहे की पान नंबर 3 जे काय आहे की पान नंबर 3 वर 5 नंबर आणि 6 नंबर वर आहे. 5 आणि 6 5 नंबर आणि 6 नंबर अर्थात हे दोन्ही जे स्वर याही तर याला पाहिलं होते. 5 आणि 6 इथं याला पाहिल आणि नंतर पुढे जे काय की तो होले इथं 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि हे 15. 14 आणि 15 हे 15 पर्यंत जे काय की ते भाग इथं आम्हाला पाहायला मिळतात. आणि हे व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सिरियल नंबरच्या प्रमाणे आपल्याला जे काही पाहायला मिळेल. आणि सर्वात शेवटचा जो स्वर आहे तो पुढचा जो स्वर इथं आम्हाला पाहायला मिळतो 17 पर्यंत आहे. एक स्वर चुकलेला आहे, अजून कोणता तरी सुटलेला आहे एक स्वर.
14 15 16 आणि सर्वात शेवटचा जो स्वर जो आहे तो आम्हाला बघायचा आहे. कामेस्ट हे कामेस्ट हे हा पुढचा जो स्वर इथं जे काय की आम्हाला इथं पाहायला मिळतो कामेस्ट हे म्हणून जे काय की हे स्वर इथं पाहायला मिळतात. सहा आकडे पुन्हा चेंज हे करूया सिरियल क्रमाप्रमाणे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि हे 18. अशा प्रकारचे हे जे स्वर जे आहेत हे स्वर आपल्याला आपल्या ह्या चार्टमध्ये जे काय की अभ्यास करण्यासाठी पाहायला मिळतील. आणि चांगल्या प्रकारे 12 खडी ज्याप्रमाणे त्याप्रमाणे 12 खडीप्रमाणे हे सर्व जे काही की तक्ता आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणून जो धडा जो 7वा आहे हा धडा 7वा आपण इथं थांबवत आहोत. आणि या धड्या 7व्यामध्ये जे स्वर जे आणि मुळाक्षर हे जोडल्यानंतर कशा प्रकारे त्याचे उच्चार घ्यायचे असतात ते आपण पाहिलेले आहे. आणि म्हणून हा भाग आपण इथं थांबू. पुढचा भाग आपल्या पुढचा जो पाठ आहे 8व्या पाठमध्ये आपण पुढच्या ज्या गोष्टी आहेत ते पुढचा जो भाग आहे तो आपण 8व्या पाठमध्ये पाहणार आहोत. हिब्रू ते मराठी शिकण्याच्या 7व्या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुढील भागात अजूनही रोमांचक गोष्टी शिकूया. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये शेअर करा.